अनुवांशिकता व परिवर्तन, हेरिडिटी अँड व्हेरिएशन, इयत्ता 9वीच्या विज्ञान भाग 2 मधील हे प्रकरण आणि या प्रकरणाचा हा भाग पहिला. दिलेल्या चित्रातील व्यक्तींचे किंवा तुमच्या वर्गातील मुलामुलींचे तुम्ही नीट निरीक्षण केले तर तुम्हाला त्यांच्या त्वचेचा रंग, कलर ऑफ स्किन, उंची, हाईट, चेहऱ्याची ठेवण, शेप ऑफ फेस, डोळ्यांचा रंग, कलर ऑफ आईज या सर्वांमध्ये वेगळेपणा दिसून येईल. आपल्या आसपास निसर्गातील एकाच प्रजातीमध्ये खूप विविधता असते. We have seen that there is great variation within every species in nature. आपल्या वर्गातील मुलांच्या उंचीच्या फरकाचे कारण त्यांचे निरनिराळे अनुवंश हेच असते. यावरून अनुवंशाची व्याख्या याप्रमाणे करता येईल. सजीवातील गुणधर्म एका पिढीतून त्यांच्या दुसऱ्या पिढीत उतरण्याची प्रवृत्ती म्हणजे अनुवंश होय. The tendency to transmit variations from one generation to the next is called inheritance. मातापित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस अनुवंशिकता म्हणतात. Transfer of characteristics from parent to offspring is called heredity. त्यामुळे कुत्र्याची पिले ही कुत्र्यासारखी, मांजरीची पिले मांजरीसारखी, तर मानवाची संतती ही मानवासारखीच असते. काही वेळेस एखाद्या मुलीला म्हटले जाते की तुझे डोळे हे अगदी तुझ्या आईसारखे आहेत. यावरून मातापिता व संतती यांच्यात खूपसे साम्य असले तरी लहान मोठे भेदही आढळतात. मातापित्यातून संततीमध्ये येणारी लक्षणे व त्यामुळे दिसून येणारे साम्य व भेद त्यांना अनुवंशिक लक्षणे असे म्हटले जाते. द कॅरेक्टरिस्टिक्स अँड व्हेरिएशन सीन इन द ऑर्गॅनिझम्स आर ड्यू टू इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक्स. याआधी इयत्ता 8वीमध्ये आपण वनस्पती पेशी व प्राणीपेशी यांची रचना अभ्यासली आहे. प्राणीपेशीमध्ये असणारे केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस हे महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण पेशी विभाजनाच्या म्हणजेच सेल डिव्हिजनच्या वेळी यातील रंगसूत्रापासून क्रोमॅटिन नेटवर्क, जे चित्रामध्ये या आकृतीमध्ये तुम्ही हे क्रोमॅटिन नेटवर्क पाहू शकता, या क्रोमॅटिन नेटवर्क म्हणजे रंगसूत्रापासून पुढे गुणसूत्रे म्हणजेच क्रोमोझोम्स तयार होतात. दिलेल्या आकृतीचे नीट निरीक्षण केले तर तुम्हाला दिसून येईल की पेशी म्हणजे सेल्समध्ये गुणसूत्रे क्रोमोझोम्स आहेत. या क्रोमोझोमची रचना जी आहे ही DNA पासून तयार होते आणि या DNAमध्ये असणारी न्यूक्लिओटाईडची क्रमवार रचना, त्याचप्रमाणे DNA रेणूतील जनुके यावर पुढील अनुवांशिक लक्षणे ठरत असतात. द इनहेरिटेड कॅरेक्टर्स आर बेस्ड ऑन क्रोमोझोम्स प्रेझेंट इन द सेल, the DNA molecule present in the chromosome, the sequence with the nucleotides, genes are arranged in the DNA molecule. सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजेच गुणसूत्र होय. The structure in the nucleus of cells that carries the hereditary characteristics is called the chromosome. आकृतीमध्ये तुम्ही या सेल म्हणजेच पेशीच्या न्यूक्लियस केंद्रकामध्ये असणारी क्रोमोझोमची किंवा गुणसूत्राची रचना त्याचप्रमाणे ती बाजूला स्वतंत्र करून दाखवलेली आहे. ही गुणसूत्रे केंद्रकाम्ले व प्रथिने यांनी बनलेली असतात. इट इज मेड अप ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स. अनुवंशिक लक्षणे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेणारी सांकेतिक रूपातील जनुके ही गुणसूत्रावर आढळतात. दिलेल्या आकृतीमध्ये हिरव्या आणि केशरी रंगामध्ये असणारी गुणसूत्रे आणि त्यावर असणारा टिपका म्हणजेच जीन्स असा क्रम लक्षात घेतला जातो. जीन्स विच कंटेन द इन्फॉर्मेशन अबाउट हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स इन कोडेड फॉर्म आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम. थोडक्यात गुणसूत्र म्हणजेच रेसिपी बुक, तर त्यावर असणारी जीन्स म्हणजेच प्रत्येक शरीर रचनेतील बारकाव्यांची रेसिपी असा संबंध लक्षात घेतला जातो. प्रत्येक गुणसूत्र हे DNAचे बनलेले असते.
Each chromosome is made up of DNA. गुणसूत्रावर असणाऱ्या संकुचित भागाला गुणसूत्र बिंदू म्हणतात. Constricted region on each chromosome is called centromere. गुणसूत्र बिंदूमुळे गुणसूत्राचे 2 भाग पडतात. गुणसूत्राच्या 2 भागांना गुणसूत्र भुजा असे म्हटले जाते. Centromere divide the chromosome into 2 parts. Each part is called an arm. यातील छोट्या भुजेस P arm किंवा P भुजा आणि लांब भुजेस Q भुजा किंवा Q arm असे म्हटले जाते. गुणसूत्रांचे प्रकार. टाइप्स ऑफ क्रोमोझोम. विशिष्ट गुणसूत्रांवरील गुणसूत्र बिंदूंची जागा ठराविक असते, त्यामुळे गुणसूत्रांचे 4 प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे मध्यकेंद्री मेटासेंट्रिक, दुसरा उपमध्यकेंद्री सबमेटासेंट्रिक, तिसरा अग्रकेंद्री ॲक्रोसेंट्रिक आणि चौथा अंत्यकेंद्री टिलोसेंट्रिक. मध्यकेंद्री गुणसूत्र मेटासेंट्रिक क्रोमोझोम. यामध्ये गुणसूत्र बिंदू हा मध्यावर असतो. सेंट्रोमियर इज एक्झॅक्टली ॲट द मिड पॉईंट. त्यामुळे व्ही या इंग्रजी मुळाक्षरासारखी याची रचना दिसून येते. लुक्स लाईक द इंग्लिश लेटर व्ही. यात गुणसूत्र भुजा म्हणजेच आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स ह्या समान लांबीच्या इक्वल लेंथ असतात. उपमध्यकेंद्री सबमेटासेंट्रिक क्रोमोझोम्स यामध्ये गुणसूत्र बिंदू हा मध्याच्या जवळपास असतो. सेंट्रोमियर इज समवेअर नियर द मिड पॉईंट. त्यामुळे एल या इंग्रजी अक्षरासारखी याची रचना दिसून येते. क्रोमोझोम्स लुक्स लाईक द इंग्लिश लेटर एल. एक गुणसूत्र भुजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते. वन आर्म इज स्लाइटली शॉर्टर दॅन दी अदर. अग्रकेंद्री गुणसूत्र ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. यात गुणसूत्र बिंदू हा टोकाजवळ असतो. सेंट्रोमियर इज नियर वन एंड ऑफ दी क्रोमोझोम. यामुळे या गुणसूत्राची रचना ही इंग्रजी मुळाक्षरातील जे यासारखी दिसून येते. लुक्स लाईक द इंग्लिश लेटर जे. यात एक गुणसूत्र भुजा खूपच छोटी आणि दुसरी खूपच मोठी असते. वन आर्म इज मच स्मॉलर दॅन अदर. अंत्यकेंद्री गुणसूत्र टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. यामध्ये गुणसूत्र बिंदू हा टोकाला असतो. सेंट्रोमियर इज राईट ॲट दी एंड ऑफ दी क्रोमोझोम. आय या इंग्रजी मुळाक्षरासारखी याची रचना दिसून येते. लुक्स लाईक द इंग्लिश लेटर आय. यामध्ये एकच गुणसूत्र भुजा असते. क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ ओन्ली वन आर्म. आता आपण मानवी शरीरातील गुणसूत्रे पाहणार आहोत. क्रोमोझोमल स्ट्रक्चर इन ह्यूमन बीइंग. मानवी शरीरात गुणसूत्रांच्या 23 जोड्या म्हणजे एकूण 46 गुणसूत्रे असतात. ह्यूमन बीइंग हॅज 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स दॅट इज टोटल 46 क्रोमोझोम. यापैकी एक जोडी ही अन्य जोड्यांपेक्षा वेगळी असते. चित्रामध्ये तुम्हाला ही जोडी दिसून येईल. त्या जोडीला लिंग गुणसूत्र किंवा सेक्स क्रोमोझोम्स असे म्हटले जाते. या सेक्स क्रोमोझोम्स किंवा लिंग गुणसूत्रातील XX ही जोडी स्त्रीलिंग दर्शवते, तर XY ही जोडी पुल्लिंग दर्शवते. द पेअर XX डिनोट्स फिमेल क्रोमोझोम अँड XY डिनोट्स मेल क्रोमोझोम. तर अन्य 22 जोड्या या जोड्यांना अललिंगी गुणसूत्रे असे म्हणतात. इतर 22 जोड्या आहेत 22 अदर पेअर्स आर कॉल्ड ॲज ऑटोझोम्स. DNA डिऑक्झी रायबो न्यूक्लिक ॲसिड. विषाणू जीवाणूपासून ते थेट अगदी मानवापर्यंत प्रत्येक सजीवात DNAचे रेणू असतात. DNA इज प्रेझेंट इन ऑल ऑर्गॅनिझम फ्रॉम व्हायरस बॅक्टेरिया ऑल प्लांट्स ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग. तो केंद्रकात सापडतो आणि आम्लधर्मी असतो, म्हणून DNAला केंद्रकाम्ल म्हणतात. इट इज फाउंड इन न्यूक्लियस अँड ॲसिडिक इन नेचर, सो इट इज कॉल्ड न्यूक्लिक ॲसिड. वॅटसन व क्रिक यांनी इसवी सन 1953 मध्ये या रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. DNAच्या प्रतिकृतीत न्यूक्लिओटाइडचे 2 समांतर धागे एकमेकांभोवती लपेटलेले असतात. यास द्विसर्पिल रचना म्हणतात.
Two parallel threads of nucleotides are coiled around each other. This arrangement is called a double helix. दिलेल्या चित्रामध्ये तुम्ही ही न्यूक्लियोटाइडची रचना दोन समांतर धाग्यांमधली पाहू शकता. एका न्यूक्लियोटाइडमध्ये म्हणजे एका धाग्यामध्ये एक नायट्रोजनयुक्त पदार्थ दिलेल्या चित्रात हा न्यूक्लियोटाइडची रचना तुम्हाला दिसून येईल, ज्यात नायट्रोजनयुक्त पदार्थ हा शर्करेच्या म्हणजेच शुगरच्या रेणूशी आणि हा रेणू फॉस्फोरिक आम्लाशी जोडलेला असतो. In the structure of the nucleotide, a molecule of a nitrogenous base and phosphoric acid are each joined to molecule of sugar. नायट्रोजनयुक्त पदार्थ हे ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसिन व थायमिन अशा 4 प्रकारचे असतात. यापैकी प्युरिन्स गटात ॲडेनिन व ग्वानिन तर पिरिमिडिन्स गटात सायटोसिन आणि थायमिन यांचा समावेश होतो. चित्रात दाखवल्याप्रमाणे ॲडेनिनची नेहमी थायमिन बरोबर दिलेल्या चित्रामध्ये न्यूक्लियोटाइडच्या 2 धाग्यांमध्ये ही ॲडेनिन आणि थायमिनची जोडी तुम्हाला विशिष्ट रंगांमध्ये दिसून येईल, तर ग्वानिनची आणि सायटोसिन बरोबर असलेली जोडी ही सुद्धा एका ठराविक रंगांमध्ये तुम्हाला पाहता येते. ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन अँड सायटोसिन ऑलवेज पेअर्स विथ ग्वानिन. दिलेल्या चित्राचे नीट निरीक्षण केले तर तुम्हाला लक्षात येईल की सेल म्हणजेच पेशींमध्ये गुणसूत्र क्रोमोझोम्स असतात आणि हे प्रत्येक गुणसूत्र हे एकाच DNA रेणूचे बनलेले असते. या DNA रेणूतील रेणुखंडांना जनुके म्हणतात. Each chromosome is made up of single DNA molecule. Segments of the DNA molecule are called genes. जनुके पेशींच्या आणि शरीराच्या रचनेवर व कार्यावर नियंत्रण ठेवतात. Genes control the structure and function of the cells and of the body. त्यामुळे मानवी शरीरातील त्वचेचे रंग किंवा केसांची रचना, डोळ्यांचा आकार या सर्वांसाठी जीन्स किंवा जनुके ही जबाबदार घटक मानली जातात. जनुके अनुवांशिक लक्षणे मातापित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात, म्हणून त्यांना अनुवांशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात. त्यामुळे मातापिता व त्यांच्या अपत्यात पुष्कळसे साम्य आढळते. जीन्स ट्रान्समिट the hereditary characteristics from parents to offspring, hence they are said to be the functional units of heredity. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. Information about protein synthesis is stored in the genes. ही प्रथिनांची निर्मिती किंवा प्रोटीन सिंथेसिस कशी होते ते आपण यापुढे पाहणार आहोत. DNA फिंगरप्रिंटिंग या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीत असलेल्या DNAच्या आराखड्याचा क्रम शोधला जातो. द सिक्वेन्स ऑफ द जीन्स इन द DNA ऑफ अ पर्सन दॅट इज जिनोम इज आयडेंटिफाईड. बेवारस मृतदेहांची ओळख पटवणे, त्याचप्रमाणे गुन्हेगारांची ओळख पटवणे यासाठी या तंत्रज्ञानाची खूपच मदत होते. पालकत्व सिद्ध करण्यासाठी माता पिता आणि बालक म्हणजेच एखादे बालक हे त्याच्या मातापित्यांचे आहे का यासाठी त्यांचा DNAचा आराखडा हा जुळवून पाहिला जातो. इन केस ऑफ डिस्प्युटेड पॅरेंटेज द DNA सिक्वेन्स ऑफ मदर, फादर अँड चाइल्ड मॅच विथ इच अदर. आता आपण पाहूया RNA म्हणजेच रायबो न्यूक्लिक ॲसिड. DNA नंतर असणारे हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्यूक्लिक आम्ल आहे. RNA is the second important nucleic acid of the cell. यात रायबोज शर्करा, फॉस्फेटचा रेणू आणि 4 नायट्रोजनयुक्त पदार्थांचा रेणू यांचा संयोग होऊन न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतील एक कसकडी म्हणजेच न्यूक्लियोटाइड तयार होते. अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून RNAचा महारेणू तयार होतो. The nucleotide, that is smallest unit of the chain of the RNA molecule, is formed by combination of ribose sugar, phosphate molecule and one of the nitrogenous base. Large number of nucleotides are bonded together to form the macromolecule of RNA. दिलेल्या चित्रामध्ये DNA आणि RNAच्या रचनेतील फरक तुम्ही पाहू शकता. यात तुमच्या लक्षात येईल की DNAचा रेणू हा डबल स्ट्रँड म्हणजेच दुहेरी कडी असणार आहे, द्विसर्पिलाकार रचना असणार आहे, तर RNAचा रेणू
हा सिंगल स्ट्रँड म्हणजेच एकेरी कडी जी आहे ती त्याची आढळून येते. ॲडिनिन, ग्वानिन आणि सायटोसिन हे 3 नायट्रोजनयुक्त घटक पदार्थ हे दोघांमध्ये सारखे असले तरी DNA असणारा थायमिनची जागा ही RNAमध्ये युरासिल हा नायट्रोजनयुक्त पदार्थ घेतो. कार्यप्रणालीनुसार RNAचे इथे तुम्हाला 3 प्रकार दिसून येतील. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे रायबोझोमल RNA, दुसरा मेसेंजर RNA आणि तिसरा ट्रान्सफर RNA दॅट इज tRNA. आता आपण प्रथिन संश्लेषणाची म्हणजेच प्रोटीन सिंथेसिसची प्रक्रिया RNAच्या मदतीने DNA कसा पार पाडतो हे पाहणार आहोत. DNAवरील सांकेतिक संदेश हा mRNAवर प्रतिलेखित केला जातो. जेनेटिक इन्फॉर्मेशन इज कॉपीड फ्रॉम DNA ऑन mRNA. या दिलेल्या आकृतीमध्ये DNAवरील सांकेतिक संदेश mRNAवर कॉपीड होताना तुम्ही पाहू शकता. पेशीकेंद्रकात तयार झालेला mRNA पेशी द्रव्यात म्हणजेच सायटोप्लाझममध्ये येतो. mRNA comes out of nucleus and enter cytoplasm. mRNAने आणलेल्या संदेशानुसार अमिनो आम्ल पुरवण्याचे काम हे tRNA करतो. As per the message on mRNA, amino acids are supplied by tRNA. दिलेल्या चित्रामध्ये tRNA हा आम्ल पुरवण्याचे काम कशा पद्धतीने करतोय? ज्याप्रमाणे एखाद्या दुधाच्या बॉटलच्या रांगेमध्ये त्या बॉटलवर त्याचे बूच फिक्स करण्याचं काम होतं, त्या पद्धतीने इथे tRNAचे काम तुम्हाला दिसून येईल. tRNA आणलेल्या अमिनो आम्लाची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम RNA करतो. The amino acids brought in by tRNA are bonded together by peptide bond with the help of rRNA. अशा रीतीने mRNA, tRNA आणि rRNA यांच्या मदतीने प्रथिन तयार होण्याची प्रक्रिया पूर्ण होते. अशा अनेक शृंखलांमुळे सजीवांच्या शरीरात गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात, ज्यातून नवीन पेशी तयार होऊन शरीरातील विविध कार्ये पार पाडली जातात. या प्रथिनांच्या म्हणजेच प्रोटीन्सच्या मदतीने पुढे रक्त, ब्लड, स्नायू, मसल्स, त्वचा, स्किन यासारखी विविध अवयवांची रचना ही तयार करण्यास नक्कीच सजीवाला मदत होते. Such many chains come together to form complex proteins. These proteins control various functions in the body of the living organism. या भागात आपण DNA आणि RNAची रचना यांचा अभ्यास केला. या पुढील भागात आपण मेंडेलची पनेट स्क्वेअरची रचना त्याचप्रमाणे विविध विकृती यांचा अभ्यास करणार आहोत.